सकाळचा वेळ आणि शेतात अर्थात साप आहे म्हणून, आणि वळीचा तळ म्हणतो आपण याला. कुठलं भात आहे? इंद्रायणी भात. आणि वळीच्या तळाला अशा प्रकारे उंदीर येतात, आणि बांध जर जवळ असेल तर साप असू शकतात. यात एखादं बीळ असेल तर बिळात पण राहतात, पण भाताची मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या ठिकाणी उंदीर म्हणजे उंदराला तो चावण्याचा प्रयत्न केला असावा, तर तुम्ही बघू शकता. आणि नाग असण्याची शक्यता जास्त आहे, शक्यतो नाग असतात वळीच्या तळाला. कुणाला दिसला हा साप? तुला दिसला? नाग. हा, म्हणजे हे काढताना पायाला लागला कसं काय? हलताना दिसला तुम्हाला काढताना? आणि मी नेहमी असं सांगत असतो, पहिला तर फक्त रात्रीच्या मळण्या व्हायच्या, पण आता दिवसा मळण्या होतात. ही चांगली गोष्ट आहे आणि काळजी घ्यावी लागते. पण माझ्या गावात तरी एखादी घटना वाईट घडली असं घडलं नाही. आता आपण हे काढावं लागेल. कोणतं? मागील 8 दिवसात अशा प्रकारे भरपूर साप सापडले, पण दिवसा करताना आपण ती काळजी. याच्यात साप आहे, आपण साप सर्पापासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपला हात पाय पडतोय ते साप आहे का, हे आपण आयुष्यभर डोक्यात धरून चाललो तर सर्पदंश टाळता येतात. आम्ही मागील काही दिवसात अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले, लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला, पण आपण निष्काळजी राहणं भागात पडू शकते कधी कधी. पण शक्यतो साप चावत नाहीत, आपल्यापासून लांब जातात. माझ्या गावात असं मी म्हणण्याचं कारण पण आहे, माझ्या गावात मळणी करताना वळीतला साप आला आणि चावला अशी घटना घडली नाही. शेतकरी मित्रांना माझं आव्हान आहे की काळजी मात्र आपण घ्यावं लागेल. एखाद्या वेळेला आपण निष्काळजी काम करताना त्याला लागलं तर तो प्रतिकार म्हणून चावण्याची शक्यता असते. काम म्हणाले तिकडे मूर्ती इकडे या म्हणजे जवळून दाखवता येईल कशा प्रकारे ही जागा उंदराने केलेली असते, आणि त्यात साप आरामात बसून असतात आणि त्यांना खाण्यासाठी साप येतात. विशेषतः साप वळीच्या तळाला जवळपास येऊन गेलेला असतोय, तुम्ही बघत नाही तेव्हा, बघितल्यावर आम्ही म्हणतो याच्यात साप आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं फार गरजेचं लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या वेळेला चुकून धामण साप सापडतोय, नाही तर नाग सगळे सापडतात. ह्या आठवड्यात मी 4 नाग पकडले, एकही धामण नाही, आणि सगळे मोठे होते. आणि उंदीर खाण्यासाठी साप येतात. काही वेळापूर्वी सुरुवातीला मी दाखवलं की उंदीर तिथं मरून पडलेला आहे, म्हणजे ह्यानं त्याला खाण्यासाठी तो आला असावा. आणि आपण जेव्हा आता त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तो आज जात होता. शेतकऱ्यांनी तसंच होतंय, पण तुम्ही न बघता त्याला जर त्याच्यावरती पाय पडला तर तो प्रतिकार करण्यासाठी चावण्याची शक्यता आहे. पण येल्लूर गावात मी तरी 100 वर्षात अशी काही घटना घडली ऐकलो नाही. एवढं मोठं गाव आहे, लक्षात आहे, माझ्या गावावरून सांगतोय. तर शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, पण एवढं घाबरणे गरजेचं नाही आहे. वळीचा तळ असतोय त्यावेळेला साप येतात, इकडे आकर्षित होतात, पण आपल्या आजूबाजूला ते राहतातच, हे किती महत्वाचं आहे. फक्त साप बघितल्यानंतर घाबरून चालणार नाही, लक्षात घ्या. आपण त्याचा विचारही करावा. अंदाजे 5 वर्ष वयाचा साप आहे, नाग आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की आखडीचा तुम्ही वापर करू शकता, आणि हे काढताना तुम्ही काळजीपूर्वक. आणि दुसरी गोष्ट, बांधाला लागूनच तुम्ही वळी जो वळीचा डेपो करतो आम्ही, भाताची वळी म्हणतो आपण त्याला, तो डेपो न करता तुम्ही थोडासा अंतर ठेवा, म्हणजे तिथून बांधाला पोहोचण्यासाठी उंदीर वगैरे येणार नाहीत मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्या पाठीमागे साप येणार नाहीत. ही फार महत्वाचं आहे. अतिशय म्हणजे सोप्या पद्धतीने तो सापडला, कारण बीळ नव्हतं. यात जर बीळ असलं तो बिळात गेला असता. अजूनही थोडं भात काढायचं शिल्लक आहे, तुम्ही थोडंसं तेही काढून बघेन, असला तर तुम्हाला तोही बघता येईल, लक्षात घ्या. पण साप आपल्याजवळ राहतात, शेतकऱ्यांना त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. खरं तर आम्ही फक्त शहरातले लोक जास्त घाबरतात, पण शेतकऱ्यांना क्षणोक्षणी घरात सुद्धा लाकूड, शेणी, गवत असा प्रकार असल्यामुळं आपल्या इथं मोठ्या प्रमाणात साप शेतकऱ्यांशी त्याचा सामना होतोय. शहरातल्या लोकांना तेवढं घाबरण्याचं कारण नाही आहे. शेतकरी असा असताना सुद्धा माझ्या गावात 25 वर्षात 2-3 लोक सर्पदंशाने वारले, ते वाटेत त्यांनी तोडवल्यामुळं. नाहीतर राहत्या घरात किंवा काम करताना, झोपताना, खाताना, जेवताना अशा वेळेला साप चावलेली घटना घडली नाही. ही आपण पॉझिटिव्ह घ्यायला हवं. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपण घाबरून जाण्यापेक्षा आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. काही लोकांनी मला प्रवासी प्रश्न पण केला होता, सर्पदंश झाल्यानंतर काय करावं. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. पहिली गोष्ट, घाबरू नका.
सर्प विषारी आहे की नाही हे स्वतः तरी निरीक्षण करून बघा, किंवा तज्ज्ञ किंवा आम्हाला तुम्ही फोन करू शकता. आणि नाग आणि मण्यार चावला तरच पट्टी बांधायची असते. घोणस फुरशी साप चावला त्यांचं विष जास्त हेमोटॉक्सिक असल्यामुळे पट्टी बांधायची नसते, लक्षात घ्या. त्यासाठी साप कोणता चावला हेही महत्वाचं आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट, आपण दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. मांत्रिक तंत्रित मंदिर मस्जिदमध्ये ठेवणं, आयुर्वेदिक उपचार, झाडपाला, मंत्रतंत्र असे उपचार सर्पदंशावर चालत नाहीत. आपला जीव धोक्यात येऊ शकतो. त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, न भीता आपण दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. तज्ज्ञांची मदत घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर पुढचं आपण बघूया. त्याच्यात आणि आणखी असेल तर व्हिडिओ लांबेल, पण इथं थांबूया. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या सुद्धा शेतात येऊ शकतात. काळजी घ्या. यांनी न मारता मला बोलवले. साप त्यांना चावला नाही, पण त्यांनीही सापाला मारले नाही, हे महत्वाचं आहे, म्हणून त्याला वाचवता आलं. इथं थांबूया. प्रवास मात्र सर्प जगवण्याचा असा सुरू होईल. धन्यवाद.